नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी 2026 संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. कर्जमाफीचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकतो? किती रकमेपर्यंत कर्जमाफी मिळणार? पात्रता काय असणार? कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि कर्जमाफीची यादी किंवा लाभाची स्थिती कशी तपासायची? या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेऊया. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशीच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. कर्जमाफी योजना 2026 म्हणजे नेमकं काय? शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज किंवा इतर कृषी कर्ज घ्यावे लागते. नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, बाजारभावातील चढउतार किंवा इतर कारणांमुळे कर्जाची परतफेड करणे अनेक वेळा कठीण होऊन जाते. अशा परिस्थितीत शासनाकडून कर्जमाफी किंवा कर्जमाफी सवलत संदर्भात योजना जाहीर केल्या जाऊ शकतात. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आपोआप कर्जमाफी मिळते असे नाही. योजनेच्या अधिकृत नियमांमध्ये दिलेली पात्रता, कर्जाचा प्रकार, कर्जाची तारीख, थकबाकीची स्थिती आणि इतर अटी पूर्ण करणे आवश्यक असते. कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो? कर्जमाफीच्या योजनेत पात्रता ठरवताना शासनाकडून काही महत्त्वाचे निकष निश्चित केले जाऊ शकतात. यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज कोणत्या प्रकारचे आहे, कर्ज कोणत्या कालावधीत घेतलेले आहेत, कर्जाची थकबाकी कोणत्या तारखेला होती किंवा संबंधित कर्ज शासनाच्या योजनेच्या कक्षेत येते का याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे फक्त कर्ज खाते आहे म्हणून कर्जमाफी मिळेल असे समजू नका. तुमचे कर्ज खाते योजनेच्या अधिकृत निकषांमध्ये येते का हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. किती रुपयांची कर्जमाफी मिळणार? कर्जमाफीची रक्कम ही शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत नियमांनुसार निश्चित केली जाईल. सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या कोणत्याही आकड्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कर्जमाफीची कमाल रक्कम व पात्र कर्जाचा प्रकार आणि इतर आर्थिक मर्यादा याबाबत अंतिम माहिती अधिकृत शासन निर्णय किंवा संबंधित विभागाच्या सूचनेवर ग्राह्य धरावी. कर्जमाफीच्या नियमांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलवर आम्ही कर्जमाफीबाबतचे भरपूर व्हिडिओज टाकलेले आहेत. ते व्हिडिओज पाहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीबद्दलची संपूर्ण माहिती मिळून जाईल त्या व्हिडिओजद्वारे. कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असू शकतात? योजनेनुसार कागदपत्रांमध्ये फरक असू शकतो. साधारणपणे खालील कागदपत्रांची आवश्यकता भासू शकते. पहिलं, आधार कार्ड. दुसरं, बँक पासबुक. 3, कर्ज खाते क्रमांक. 4, मोबाईल नंबर. 5, शेतीशी संबंधित कागदपत्रे, उदाहरणार्थ 7/12 उतारा किंवा आवश्यक जमीन नोंद. 7, संबंधित बँकेच्या कर्जाची माहिती. मात्र अंतिम कागदपत्रांची यादी शासनाच्या अधिकृत सूचनेनुसारच तपासा. ई-केवायसीचे महत्त्व. कर्जमाफी किंवा शासनाच्या लाभाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया महत्त्वाची असू शकते. जर तुमच्या योजनेत ई-केवायसी अनिवार्य असेल तर त्यावेळी ती पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण झाली नाही किंवा कागदपत्रांमध्ये काही विसंगती आढळली तर लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती योग्य आहे का हे तपासून घ्या. आता बहुतांश शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की कर्जमाफीची यादी नेमकी कशी तपासायची? कर्जमाफीची लाभार्थी यादी जाहीर झाल्यानंतर ती कुठे उपलब्ध आहे याबाबत शासनाकडून अधिकृत माहिती दिलेली आहे. यादी तपासताना तुमचे नाव, गाव, संबंधित संस्था किंवा बँका आणि कर्ज खात्याची माहिती काळजीपूर्वक तपासा. फक्त यूट्यूब व्हिडिओ, फेसबुक पोस्ट किंवा व्हॉट्सअप मेसेजवर आधारित निर्णय घेऊ नका. नाव यादीत नसेल तर काय करायचे? जर पात्र असूनही तुमचे नाव यादीमध्ये दिसत नसेल तर सर्वप्रथम तुमच्या कर्ज खात्याची माहिती तपासा. त्यानंतर संबंधित बँक शाखा किंवा अधिकृत शासकीय यंत्रणेकडे चौकशी करा. तुमच्या आधाराशी माहिती, बँक खाते, कर्ज खाते किंवा इतर नोंदींमध्ये काही चूक आहे का हे तपासा. चुकीची माहिती असल्यास अधिकृत प्रक्रियेद्वारे दुरुस्ती करून घ्या.
आता काही महत्त्वाच्या सूचनांकडे वळूया. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीला OTP, ATM पिन, UPI पिन किंवा इंटरनेट बँकेचा पासवर्ड देऊ नका. कोणी फोन करून कर्जमाफी मिळवून देण्यासाठी पैसे मागत असेल तर सावध राहा. फक्त अधिकृत शासनाच्या संकेतस्थळावरच किंवा संबंधित शासकीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजना 2026 संदर्भात पात्रता, कर्जाची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि लाभार्थी यादी याबाबत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. योजनेबाबत शासनाकडून नवीन अधिकृत अपडेट जाहीर झाल्यास त्यानुसार माहितीमध्ये बदल होऊ शकतो. तुम्हाला कर्जमाफी योजना 2026ची जर अधिकृत माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलवरील कर्जमाफीचे इतर व्हिडिओज पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.